एक वेळ ठरलेली आहे कलिसिया, एक वेळ ठरलेली आहे आणि योग्य वेळी जो कोणी पाण्यात उतरत होता तो बरा व्हायचा. याच्या डोळ्यात देखत हा पाहत असेल की देवदूत येत आहेत, पाणी हलवतात, माझ्या समोर लोक बरे होत आहेत, माझ्या समोर लोक बरे होत आहेत. आता त्याला स्वतःवरती ओझं वाटत असेल. हालेलुया. त्याला अनेकदा पाणी हल्लं की जागेहून हलावं पण वाटत. ऐकतायत की नाही ऐकत? पाणी हलत असेल आणि तो इथं पडल्या पडल्या बघत असेल पाणी हलतंय, पण त्याला असं वाटत नसेल जावं. तो म्हणत असेल काल पण हल्लं होतं, मी पोहोचलोच नाही, आज पण पोहोचणार. कित्येकांचं असं होतं चर्च, माहिती आहे? हालेलुया. मागच्या आठवडीत चर्चला गेलतो ना, मागच्या आठवडीच उपवास केले. हालेलुया. आताच उपवास करून झालेत माझे. काल केलती ना प्रार्थना, एवढ्या दिवसापासून प्रार्थनाच करतोय. आज नाही केली तरी चालेल, आज चर्चला नाही गेलो तरी चालेल, आज प्रार्थना नाही केली तरी चालेल. परिस्थितीकडे पाहिलं की आपण निराश होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 38 वर्षाचा जो पंगू मनुष्य आहे ना, खूप वेळेस पाणी हल्लं असेल पण याने शरीर थोडं पण हलवलेलं, बरोबर की नाही ब्रदर? प्रेज द लॉर्ड. हा म्हणला असेल की बाबा आज हलणार आहे, उद्या पण हलणार आहे, आज मी पोहोचणारच नाहीये. बघ ना, पहिल्यापेक्षा जास्त गर्दी आहे आज, पहिल्यापेक्षा जास्त अंतर आहे. पाणी हल्लं की ते लोक जवळ आहेत, तेव्हा तो आंधळा व्यक्ती जवळ आहे, त्याने उडी मारली की तो बरा होऊन जाईल, मी काय बरा होणार? खूप वेळेस त्याच्यावरती काय झाली असेल, अशी परिस्थिती आलेली असेल की तो हल्ला पण नसणार. प्रत्येक वेळेस त्याने जागा सोडली, असं कित्येक वेळेस त्याने जागा पण सोडली नसेल. कशामुळं? कंटाळा. कशामुळं? म्हणा निराशा आणि कंटाळा. हालेलुया. लंगडा आहे, एखादा बहिरा माणूस तिथं जाऊन कडेला थांबलेला असेल, इथून झोपल्या झोपल्या पाहत असेल ना, बाहेर चाललाय ना, तो उडी मारील, तो बरा होईल, तो तर माझ्या अगोदर जाणार आहे, मी जातच नाही, आता मी थोडा आराम करतो, एवढ्या वेळेस हलू दे पाणी, पुढच्या वेळेस हल्लं का मग बघू जायचं की नाही जायचं. खूप वेळेस हल्ला पण नसणार. ऐकतायत का? पण एक लक्षात ठेवा, कंटाळा तुम्ही करणार आहेत. कंटाळा त्याने केला होता, परिस्थिती त्याची खराब होती, परिस्थिती तुमची खराब आहे. तुम्ही करत होते, तो पण करत होता. खूपदा तुम्ही केलं नाही, खूपदा त्याने पण केलेलं नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही आहे त्याच परिस्थितीत राहावं ही तुमच्या बापाची इच्छा नाहीये. ही तुमच्या बापाची इच्छा. कम ऑन, लक्षात येतंय का तुम्हाला? ते नेहमी पाणी हलायचं, लोक जायचे, बरे व्हायचे. हा खूप वेळेस गेला असेल, खूप वेळेस गेला पण नसेल, निराश झाला असेल, त्याचं मन तुटलं असेल, त्याचं हृदय त्याला जा म्हणत नसेल. हालेलुया. खूप वेळेस त्यानेही कंटाळा केला असेल, त्याला असं वाटलं असेल की योग्य समय येईल माझ्या बऱ्या होण्याचा आणि मग त्यावेळेस बघू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या परिस्थितीनुसार खूप वेळेस त्याने हातताल हलवले असतील, हातपाय हलवले असतील, कष्ट केले असतील, पण त्यावेळेस त्याला यश मिळालं नसेल. पण लक्षात ठेवा, त्याच्या बापाला त्याची काळजी होती आणि त्याच्या बापाने त्याच्यासाठी एक दिवस नेमलेला होता कलिसिया. त्याच्या बापाने त्याच्यासाठी. आज मी तुमच्या प्रत्येकासाठी एक गोष्ट सांगेन. तुम्ही प्रार्थना करतायत, तुम्ही उपवास करतायत, तुम्ही चर्चला येतायत, प्रयत्न चालू आहेत. हरपत असाल तुम्ही कधी निराश होत असाल, तुम्ही म्हणत असाल की आता बास करतो, आता थांबतो, तरी पण तुम्ही मनाची समजूत घालून प्रयत्न करत असाल, बळजबरी प्रयत्न करत असाल, कोणी तुम्हाला भरीवर घालत असेल, कोणीतरी तुम्हाला बळजबरीने करायला लावत असेल, ओढून ताडून तुम्हाला कोणीतरी चर्चला आणत असेल, ओढून ताडून तुम्हाला कोणीतरी प्रार्थना करायला लावतंय, ओढून ताडून तुला कोणीतरी उपवास करायला लावतंय. तुझी इच्छा नसताना पण तू उपवास करतोय. तुझे उपवास आणि प्रार्थना तुझी इच्छा विरुद्ध चालू आहेत. आता काही आशा राहिली नाहीये. किती दिवसापासून जातोय, किती दिवसापासून हेच हालत, किती दिवसापासून हाच त्रास आहे. माझ्या अगोदर लोक येत आहेत, बरे होत आहेत, माझ्या नंतरचे लोक येत आहेत, बरे होत आहेत, माझ्या समोर मोठे मोठे लोक बरे झाले, पण बदललेत अनेकांचे, मला आशा राहिली नाही. आणि आशा नसतानाही तुम्ही चर्च येत असाल. ऐकतायत का? हालेलुया. पण मला आज सांगू द्या, परमेश्वराने तुमच्यासाठी दिवस नेमलेला आहे. आमेन. परमेश्वराने तुमच्यासाठी वेळ नेमलेली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी ठिकाण नेमलेलं आहे. त्याच्या वेळेला, त्याच्या ठिकाणी आणि त्या समयाला तुमच्या जीवनामध्ये मोठं आणि सामर्थ्य कार्य घडेल येशूच्या नावामध्ये. आणि तो दिवस आज आहे, तो दिवस आज आहे. हालेलुया. कमावून एक दिवस त्याच्या बापाने त्याच्यावर प्रेम करतोय म्हणून नेमला आणि त्या दिवशी येशू त्याच्याजवळ आला आणि काय म्हटलं माहित आहे? मुला तुला बरं व्हायचंय का? हालेलुया. मुला तुला बरं व्हायचं. कमा तुम्हाला कळतं ते खूप वेळेस तळ्याजवळ गेला असेल, खूप वेळेस गेला पण
38 वर्षातले प्रयत्न कमी असतील का चर्च? खूप प्रयत्न केले असतील, निराशा खूप असेल, अपयशी खूप वेळ झाला असेल, नको वाटलं असेल, आता चालायचंच नाही असं राहिलो तरी पण खूप झालं, असं खूप वेळेस वाटलं असेल. येशू आला आणि काय म्हटलं, मुला तुला बरं व्हायचंय का? कारण तो त्याचा बरं होण्याचा दिवस होता, तो त्याचा बरा होण्याचा दिवस होता. चर्च एक लक्षात घ्या, येशू आला की तुमचं जीवन बदलण्याचा वेळ असतो. तुम्ही येशूच्या जवळ आले की तुमची जीवन बदलण्याची वेळ असते. आज मी तुम्हाला सांगू इच्छितोय की हा दिवस तुमच्यापैकी अनेकांसाठी आहे. आज या वेळेचं तुम्ही सोनं करून घेऊ शकता, फक्त आणि फक्त त्या येशूचा आवाज ऐकण्याच्याद्वारे, फक्त आणि फक्त त्याला होकार देण्याच्याद्वारे, फक्त आणि फक्त म्हणण्याच्याद्वारे की येशू मी तुझं ऐकायला तयार आहे आणि आजपासून तू म्हटल्याप्रमाणे मी जीवन जगेल आणि तो तुम्हाला विपुल आशीर्वादित करेल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. आमेन, आमेन, हालेलुया. कम ऑन, येशू आला. बोला येशू आला. काय म्हटलं, मुला तुला बरं व्हायचंय का? काय उत्तर दिलं यानं? त्याने उत्तर दिलं की पाणी हलतं तसं माझ्या स्वकीय, माझा जवळचं, माझ्या घरचं कोणी नाही की जो मला काय करेल, पाण्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. आपल्या शेजारच्याला सांग, तुझ्या विश्वासाने तू बरा होणार आहेस, तुझ्या विश्वासाने तू आशीर्वादित होणार आहेस, तुझ्या आज्ञाधारकतेमुळे, तुझ्या प्रामाणिकतेमुळे. म्हणा तुझ्यामुळे. तुझा होकार आणि तुझा नाकार तुला आशीर्वादित करेल किंवा आहे तसंच ठेवेल. बऱ्याचदा ठेस खाल्लेला माणूस ना स्वतःच्या हिमतीवरती कधी काही करत नाही. ऐकतंय? बऱ्याचदा ज्याने ठेस खाल्ली आहे ना, तो काय करत नाही, स्वतःच्या हिमतीवरती कधी चालत नाही. तो नेहमी इतरांवरती आधारलेला. तुम्ही बघा, लहान लेकरू जर चालायला लागलं ना, ते सुरुवातीच्या काळात बोटाला धरून चालतं. ऐकतायत? पण जसं ते चालायला लागतं त्याचा स्वतःवरती विश्वास वाढतो. म्हणा विश्वास वाढतो आणि तो मग हात धरायचं सोडून देतो. हात धरायचं सोडून आणि हात न धरता चालायला सुरुवात. ऐकताय? आणखीन त्याचं वय झालं आणि तो वृद्ध झाला की काय होतं माहिती आहे का, तो जो पूर्ण आयुष्य विश्वासाने जगलाय तो ठेस खायला सुरुवात करतो. ऐकतायत का? तो काय करतो? ठेस खायला. आता त्याला परत काय अशी गरज असते? आधाराची. का? विश्वास कमी झालेला असतो. हालेलुया. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालेला, शरीर साथ देत नसतं, कमजोर झालेलं असतं आणि परिणामी त्याला इतरांवरती अवलंबून राहावं आणि मग त्याला गरज असते की कोणीतरी मला हात दिला पाहिजे. ऐकतायत? हालेलुया. ऐकतायत का? प्रेज द लॉर्ड. पण ते झालं की त्याचं शरीर कमकुवत आहे म्हणून त्याला आधाराची गरज आहे. त्याचं शरीर कमजोर आहे म्हणून त्याला आधाराची गरज आहे. आज इथं बसलेल्या पैकी तुम्हाला मला सांगू द्या, तुम्हाला कुणाची आधाराची गरज नाही आहे. तुम्ही प्रार्थना करू शकता, तुम्ही उपवास करू शकता, तुम्ही गुडघ्यावर येऊन परमेश्वराकडे मागू शकता, तुम्ही अश्रू ढाळू शकता, तुम्ही त्याला प्रसन्न करू शकता तुमच्या सेवेमधून आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते प्राप्त करू शकता. ऐकतायत का? हालेलुया. तुम्हाला पूर्णपणे त्याने ती मोकळीक दिलेली आहे ज्याद्वारे तुम्ही प्राप्त करू शकता. बोलो येशू मसीह की. आपल्याला घ्यायला यायला पाहिजे. बोलो येशू मसीह की. का म्हणतो म्हटलं, माझा जवळचा, माझा सुखी कोणी नाही जो मला पाण्यामध्ये टाकेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने परत त्याला विचारलं, तुला बरं व्हायचंय का? हालेलुया. त्याने सांगितलं होय, बरं व्हायचंय. आणि मग येशूने त्याला सांगितलं की आपली बाज उचल आणि चालायला लाग. शब्द ऐकला कलिसिया, बाज उचलली आणि तो चालायला लागला. बोलो येशू मसीह की. पण एक लक्षात ठेवा, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का? येशू ज्यावेळेस जवळ आला, येशू ज्यावेळेस बोलला, त्यावेळेस 38 वर्षाचा त्रास तो विसरून गेलेला होता. 38 वर्ष आलेली निराशा विसरून गेलेला होता. 38 वर्ष आलेलं अपयश विसरून गेला होता की मला धरून पाण्यामध्ये टाकणारं कोणी नाही. त्याने फक्त आता येशूकडे पाहिलेलं होतं. त्याने फक्त आता कुणाकडे पाहिलं होतं? फक्त येशूकडे पाहिलं होतं. किती वेळामध्ये? फार कमी वेळामध्ये. 2-3 शब्द वाक्य येशू बोलले आणि 2-3 वेळेस तो बोलला असेल. फार कमी वेळेमध्ये सगळं विसरलं आणि येशूवर विश्वास ठेवला. चर्च परिवार एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण येशूच्या जवळ जातो त्यावेळेस सगळं विसरलं पाहिजे आणि फक्त येशूचा शब्द ऐकला पाहिजे आणि बस म्हटलं पाहिजे, हेच माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार. काय म्हटलं पाहिजे? हेच जे मी ऐकतोय माझ्या जीवनात पूर्ण होईल येशूच्या नावामध्ये.
हेच जे मी वाचलंय ते माझ्या जीवनात होईल येशूच्या सामर्थी नावामध्ये. हेच जे देवाच्या दासाने माझ्यासाठी बोललंय ते माझ्या जीवनात होईल येशूच्या सामर्थी नावामध्ये. हालेलुया. कम ऑन. आपण काय, आपला विश्वास काय, आपली कृती करण्याची, आपलं देवाचं वचन ऐकण्याची, देव जे बोलला ते कृतीमध्ये आणण्याची तयारी किती आहे, त्याच्यावरती आपले आशीर्वाद डिपेंड आहेत. त्याच्यावरती आपले आशीर्वाद डिपेंड आहेत. हालेलुया. कमा तुम्ही कळतंय का तुम्हाला? येशूला म्हणणारा असा व्यक्ती की बाबा मला पाण्यामध्ये टाकणारा कोणी, त्याच व्यक्तीने दुसऱ्या शब्दामध्ये काय केलं, बाज उचलली आणि चालायला लागला. जो म्हटला पाण्यात टाकणारा, हालेलुया, तोच दुसऱ्या वाक्याला काय करतोय, बाज उचलून. आज कलेचा आपला विश्वास या लेवलला आला पाहिजे की पहिल्या शब्दाला आपण नकारात्मक जरी बोललो, दुसऱ्या शब्दाला आपण विश्वासाची शब्दाची घोषणा केली पाहिजे, विश्वासाची घोषणा केली पाहिजे आणि विश्वासाप्रमाणे चालायला सुरुवात केली पाहिजे येशूच्या नावामध्ये.